नमस्कार, आपण पाहतात युगंधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाच्या काय ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगर येथून आहे. महिलेच्या पोटातून काढला 1.5 किलो मांसाचा गोळा. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचवले महिलेचा जीव. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. या महिलेच्या पोटातून तब्बल 1.5 किलोचा मांसाचा गोळा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाहेर काढला आहे. अर्चना शिंगवा असं महिलेचे नाव आहे. ही महिला गर्भवती असताना तिच्या पोटात मांसाचा गोळा होता. त्याचा त्रास तिला होत होता. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बदलापूर मुरबाड इथल्या शासकीय रुग्णालयात तिने उपचार घेतले. मात्र शस्त्रक्रिया धोक्याची आणि किचकट असल्याने उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. अखेर इथल्या डॉक्टरांनी अर्चनावर शस्त्रक्रिया करून 1.5 किलोचा मांसाचा गोळा बाहेर काढला. शिवाय तिची प्रसूती सुखरूप करून बाळाला आणि आईला जीवदान दिले. माझं नाव अर्चना कांताराम शिंगवा आणि मला आधी मी सरकारी हॉस्पिटलमध्ये कोर्स केला. तेव्हा मग मला असं डॉक्टरने सांगितलं सोनोग्राफी केली 3 महिन्यानंतर गाठ आहे पोटात, खाली करावी लागेल बाळा. आणि मग नंतर मग बदलापूरला ट्रीटमेंट चालू ठेवली. तर मग त्या मॅडम बोलल्या की साधी गाठ आहे पाण्याची, काय नाही होणार. तर मग नंतर मग 9व्या महिन्यापर्यंत तिथं ट्रीटमेंट चालू ठेवली. आणि नंतर मग तिला बोलली आमची कॅपॅसिटी नाही, त्याच्यामुळं मग मी सरकारीच करणार आहे. मग तुम्ही त्याच्यानंतर कुठे गेले? त्याच्यानंतर मग इकडे आली तर दवाखान्यात दाखवलं डॉक्टरांना. सोनोग्राफी असं नाही असं आहे मला. 2-3 वेळा आली आणि मग डॉक्टर बोलले होऊन जाईल इथं असे पाण्याची गाठीमध्ये. तुम्ही त्यानंतर मुंबईला कुठे गेले? मुंबईला त्याने रक्त पाठवलेला रिपोर्ट रक्ताचा. तर ती बोलली का साधी गाठी पाण्याची चेकअपला. मग आता इथे उल्हासनगर की जटिल पेशंट पुढे पाठवला जायचा, परंतु पुढे न पाठवता इथे कसे रुग्ण उपचार केले जातील याच्याकडे माझा जास्तीत जास्त भर आहे. आणि बरेचसे पेशंट KM JJला गेलेले सुद्धा आम्ही परत बोलवून इथे केलेले आहेत. आता ही पेशंटसुद्धा तिच्या पोटामध्ये बाळ तर वाढतच होतं, त्याचबरोबर ओव्हेरियन सिस्ट म्हणून असतं ते सुद्धा वाढत होतं. हे पेशंट प्रायव्हेटमध्ये उपचार घेत होते. कुठे घेत होते मॅडम? बदलापूरला. तर पेशंट मुरबाडची, परंतु बदलापूरला घेत होत्या. तर उपचाराचा खर्च हा प्रायव्हेटमध्ये 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत झाला असता. त्यामुळे त्या KMला गेल्या, परंतु KMलाही त्यांचे म्हणजे ऑपरेशन करण्यासाठी म्हणजे त्यांचा नंबर नाही लागला. त्यामुळे त्या आपल्याकडे परत आल्या. आपल्याकडे आल्यानंतर आमच्या इथे डॉक्टर तृप्ती रोकडे मॅडम यांच्या लक्षात आलं की आता दिवस भरलेले आहेत आणि त्यांच्या डिलिव्हरीच्या कळाई पण चालू झालेल्या आहेत. परंतु हा शिस्ट असल्यामुळे थोडी हाय रिस्क डिलिव्हरी असल्यामुळे त्यांनी शिजरला घेतलं. तसं तर ते प्रिव्हियस LACS म्हणजे अगोदरचे पण शिजरच झालेले होते. तर यावेळेस तेही शिजरच होणार असं हाय रिस्क प्रेग्नन्सी समजून आम्ही तिला म्हणजे शिजरसाठी नियुक्त करून व्यवस्थित प्रकारे बाळ आणि माता दोन्हीही सुखरूप आहेत आता या घडीला.